तुम्हाला माहितीये का, फायनली आम्ही मथुरेमध्ये पोहोचलेलो. म्हणजे 1:30ला पोहोचलेलो आणि मला असं वाटलं, की यार किती लेट झाला, आता काहीच नाही भेटणार. पण जसंच आम्ही स्टेशनवरती उतरलो, सगळे राधे-राधे करून ऑटोवाले वगैरे सगळे आले. एवढ्या एरियामध्ये ते चहल-पहल होतं ना, असं वाटतच नव्हतं, की रात्रीचे 1:30 वाजले. असं वाटत होतं 6:30 वाजले. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिथे थांबलेलो, मी एक गोष्ट नोटीस केली. स्टेशनवरती माकडं एवढी क्यूट दिसत होती. पूर्ण आजूबाजूला अशी एकदम चिपकून बसली. त्यांना थंडी वाजत होती. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही ऑटो केली. तुम्हाला ऑटोवाल्याबरोबर बार्गेनिंग करायला लागेल, नाहीतर ते खूपच ओव्हर रेट सांगतात. मग मस्तपैकी आम्ही ऑटोची राईड पण खूप एन्जॉय केली. रात्रीचे एवढा लेट त्यांनी मस्तपैकी गाणी वगैरे लावलेली. त्यांनी आरामशी आम्हाला सेफली आमच्या हॉटेलपर्यंत ड्रॉप केलं. मग आम्ही पण हॉटेलमध्ये गेलो. मस्तपैकी हॉटेलचं चेकिंग वगैरे केलं. अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि झोपलो. सकाळी आम्ही 10:30ला उठलो. म्हणजे 10:30ला ऑलमोस्ट आम्ही घरातून निघालेलो, तिथून दर्शनाला निघालो. तुम्हाला माहितीये का, आम्ही ऑटो बुक केलेली आणि आम्ही ते ऑटो बघून एवढी एक्साइटेड झालेलो, की आम्ही खूप फोटो, व्हिडिओ काढले. नंतर सगळ्यात पहिला आम्ही कात्यायनी मातेच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्यांची अशी कथा आहे, वृंदावनमधल्या जेवढ्या पण गोपी आहेत ना, त्यांना श्रीकृष्णाबरोबर लग्न करायचं होतं. मग त्यांना खुश करायसाठी कात्यायनी माताची त्यांनी सगळ्यांनी पूजा केलेली. मग तिथे अशी मान्यता आहे, ज्या मुलीचं लग्न नाही झालं असतं, त्या मुली पण दर्शन करायला गेल्यावर तर त्या मुलीला वर चांगला भेटतो. मग आम्ही मस्तपैकी देवीच्या पाया पडलो. तिकडे एन्व्हायर्नमेंट खूप छान होतं. वृंदावनमध्ये पोहोचल्यानंतर एकदम वेगळंच वाटत होतं. खूप मस्त वाटत होतं. तिकडचे सगळे लोकं राधा-राधा बोलत होते. खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे माहिती त्याच्यानंतर आम्ही दर्शन केल्यानंतर ऑटोमध्ये बसलो. मग आम्ही सेकंड टेम्पल रंगनाथ टेम्पलमध्ये गेलो आणि रंगनाथ टेम्पल वृंदावनमध्ये बघितलं ना तुम्ही, तर तुम्हाला असं वाटेल भाई तुम्ही साउथ इंडियन टेम्पल असतात ना, तिथेच पोहोचलात. खूप सुंदर होतं. एकदम साउथ इंडियन वाइब्स येत होते. असं वाटतच नव्हतं की तुम्ही वृंदावनमध्ये आहे. तिकडे एक असा पोल पण होता. सगळे बोलत होते सोन्याचा आहे. मग त्याच्यानंतर तिकडे आहे ना एक शीश महल पण बांधलेला त्या लोकांनी. तिकडचं काहीतरी तिकीट होतं अराउंड 20 or 25 असं काहीतरी तिकीट होतं. एवढं असं वाटत होतं की कुठे गेले, पूर्ण काचा-काचाचे होतं. खूप छान होते तिथे देवी-देवताचे होते. आम्ही सगळे देवी-देवताचे पाया वगैरे पडलो. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर आल्याच्या नंतर एक खूप सुंदर आणि असं ग्रीन कलरचं कुंड होतं. म्हणजे पाण्याचंच असं कुंड होतं. पण त्याचं ते काय होतं ते मला माहीत नाही. तर एखादं वृंदावनमधलं कोण बघतंय व्हिडिओ, तर ते काय होतं ते नक्की तुम्ही सांगा. तिसरं मंदिर आम्ही तटिया स्थान केलं. तटिया स्थानची अशी मान्यता आहे, की तिथे आज पण प्राचीन परंपरा आणि भक्तीचं वातावरण होतं आणि तुम्हाला माहिती का, तिथे आज पण कलियुग वास नाही करत. म्हणजे तिकडचा जो छोटा एन्व्हायर्नमेंट होता ना, पूर्ण झाडं-झाडं होती आणि तिकडे अशी माकडं वगैरे सगळे फिरत होते आणि तिथला इंटिरियर म्हणजे मंदिराच्या एकदम बाजूचा व्हिडिओ वगैरे काढायला अलाऊ नव्हता. त्याच्यानंतर आम्ही निधिवन मंदिरामध्ये गेलेलो. आता निधिवन तर तुम्हाला माहीतच असेल किती फेमस आहे. सगळ्यांनाच माहिती आहे ते मंदिर किती मोठं आहे आणि किती छान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, निधिवनमध्ये असं बोलतात, की रात्रीचं राधा आणि कृष्णाचा तिथे रास होता आणि तिकडच्या जेवढी पण ती सगळी झाडं होती ना, ती सगळी ना गोपिया होतात. तर असं रात्रीचं 5 वाजता ते मंदिर पूर्ण बंद होऊन जातं. खूप छान आहे असं जायला त्या लोकांनी असं पाथ केलंय आणि राइट आणि लेफ्ट दोन्ही साइडला ती पूर्ण अशी झाड आहेत आणि तिकडचे आजूबाजूचे जेवढे पण घराचे विंडोज वगैरे आहेत ना, ते सगळे बंद होते. तर तिकडे आज पण राधा आणि कृष्ण रात्रीचे रास करतात. मग ते मला बघून खूप आवडलं. मग तिकडे 1-2 झाडं अशी बाहेर पण निघालेली. लोकांनी तिकडे आपले विशेष धागे वगैरे बांधलेले. मी पण तिकडच्या पायाचे दर्शन वगैरे केलं आणि आम्ही जेवढे पण मंदिर फिरलो, कुठल्याच मंदिरामध्ये एवढा रश नव्हता. पण निधिवन मंदिरामध्ये खूप रश होता. पण दर्शन खूप छान झाले. ओके, नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा.